मध्ये तयारी सुरू झालेली आहे। अनेक विकास कामं होऊ घातलेली आहे आणि त्याच विकास कामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये आलेले आहे। तर अनेक मंत्री, नाशिकमधील स्थानिक नेते हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलेले आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही मुख्यमंत्र्यांचा हा दौरा किती महत्त्वाचा हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दरम्यान कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये तयारी सुरू आहे। 5657 कोटींच्या विकास कामांचं आज भूमिपूजन होत आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री काळाराम मंदिरात पोहोचले। काळाराम मंदिरात मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलेलं आहे। 5657 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक नेते नाशिकमधील भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत। तर ठक्कर मैदान, त्र्यंबक रोड, नाशिक या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला। अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळही हे कार्यक्रमाला राहिले असते, मात्र त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित नाहीये। बाकी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री गिरीश महाजन हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तर सध्या काळाराम मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतलेलं आहे। कुंभमेळा महत्त्वाचा आहे, मात्र त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकाही महत्त्वाच्या आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या नाशिक दौऱ्यात काही बैठक होणार का, काही चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं। तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक विकास कामं नाशिकमध्ये होऊ घातलेली आहेत आणि आज या विकास कामांचा प्रारंभ होणार आहे। 2027 मध्ये होणाऱ्या या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झालेली आहे। नाशिक शहर आणि परिसरातील 6000 कोटींहून अधिकच्या या विकास कामांचं भूमिपूजन, प्रारंभ सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला। अनेक रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना आणि नदी घाटांच्या कामाचा या विकास कामांमध्ये समावेश आहे।